पहा मस्तपैकी असा त्याला कट आलेला आहे। छानपैकी अशी भाजी तयार झालेली आहे। चविष्ट उत्तम अशी तयार केलेली आहे आपण भाजी। नमस्कार, चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज मी आपल्याला करून दाखवणार आहे भरली कारली। भरली कारल्याची भरून भाजी कशी करायची ही दाखवणार आहे। साफ करून घेतलेली आहे। आता ही कारली आपण कट मारलेले आहे ते गरम पाण्यामध्ये जरा उकळवून घेणार आहोत मीठ टाकून, आणि त्यानंतर याच्यामध्ये आपण जे साहित्य भरायचं आहे ते भरून त्यानंतर आपण यांना फोडणी देणार आहोत। तर आपण हे सर्वप्रथम गरम पाण्यामध्ये टाकून थोडंसं उकळवून घ्यायचं। तर आपण आता हे इथं पाणी गरम करत ठेवलेलं आहे। तर याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण थोडंसं याला कड काढून उकळवून घेणार आहोत। अशा प्रकारे टाकून याला जरा आपण कड काढून उकळवून घेणार आहोत, जेणेकरून ते सॉफ्ट होतील आणि त्यांच्यातला जो कडूपणा आहे तो थोडासा कमी होईल। तर पाहू थोड्या वेळातच जरा यांना कड येऊ दे, जरा यांना उकळू देत, आणि जरा त्याच्यामध्ये नंतर आपण कशी याची भाजी करायची भरून ती तुम्हाला मी दाखवतो। अशा प्रकारे आपली ही कारली जराशी उकळवून घेऊन झालेली आहे मस्तपैकी, त्यामुळे थोडीशी ती शिजलेली आहे। तर आपण याच्यामध्ये आता स्टफिंग भरणार आहोत। स्टफिंग भरण्यासाठी आपण घेतलेलं साहित्य पाहूया। पहिल्यांदा शेंगदाण्याचं कूट आहे, बारीक केलेले शेंगदाणे भाजून। त्यानंतर थोडीशी हळद आहे, लाल तिखट आहे, संडे गरम मसाला आहे, चवीनुसार मीठ आहे, आणि हा आपला घरी तयार केलेला गरम मसाला आहे तो आहे। हे असं आपण सगळं साहित्य एकत्र करून घेणार आहोत आणि त्या कारल्यांमध्ये स्टफिंग भरून घेणार आहोत। तर आपण स्टफिंग भरून हे एकत्र करून घेऊया आणि स्टफिंग भरून घेऊया। दाखवतो तुम्हाला 2 मिनिटात कशी होतात ती। पहा अशा प्रकारे आपण हे स्टफिंग मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण त्या कारल्यामध्ये हे भरून घेऊया आणि नंतर कारली फोडणीला देऊया। दाखवतो भरून झाल्यानंतर तुम्हाला 2च मिनिटात। फोडणी करण्यासाठी आपण ही कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। आता आपण याची फोडणी तयार करून घेणार आहोत। सर्वप्रथम याच्यामध्ये थोडंसं मोहरी टाकणार आहोत। थोडी मोहरी टाकून झाल्यानंतर जरा ती तडतडायला लागली की त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकूया। जिरं टाकून झाल्यानंतर थोडीशी हळद टाकूया। थोडंसं हिंग टाकूया। थोडासा कढीपत्ता। मस्तपैकी फोडणी तयार झालेली आहे आपली। आता याच्यामध्ये आपण जे स्टफिंग केलेली कारली आहेत ती यातमध्ये करणार आहोत। आणि स्टफिंग आपलं थोडंसं उरलेलं आहे ते याच्यावरून थोडंसं मिक्स करणार आहोत। आणि आता याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून त्याला 1-2-3 वाफा आल्या की भाजी, 2 वाफा आल्या की भाजी रेडी होईल। तर थोडंसं पाणी घालून घेऊया। तर ही भाजी व्हायला जास्त वेळ लागणार नाही, कारण ऑलरेडी आपण कारली आधी बॉईल करून घेतलेली आहेत, त्यामुळे पटकन तयार होईल। याच्यामध्ये आपण हे थोडंसं पाणी ॲड करून घेऊया आणि मस्त एक 2 वाफा काढून घेऊया की आपली भाजी तयार होईल। वाफ काढून झाल्यानंतर पहिली वाफ झाल्यानंतर दाखवतो। तर झाकण ठेवूया त्याच्यावरती वाफ येण्यासाठी। दाखवतो आता 1 वाफ झाल्यानंतर। तर पहा 1 वाफ अशी आपली चांगली अशी आलेली आहे। याला थोडंसं आणखीन 1 वाफ आली की आपली ही भाजी रेडी होईल। तर पहा अशा प्रकारे चांगली वाफ आलेली आहे आपल्या भाजीला। चांगली कड आलेला आहे, चांगला त्याला तरी आलेली आहे पहा।
अशा प्रकारे एक वाफ झालेली आहे. अजून त्याला एक वाफ आली की याच्यामध्ये जे स्टफिंग आपण भरलेलं आहे ते पूर्णपणे तयार होईल शिजून, आणि आपली ही भरलेली कारली ही जी रेसिपी आहे ही पूर्ण होईल. आपण ही थोडीशी कारली त्याची जरा आलटून पलटून घेऊया अशा प्रकारे, आणि अजून एक त्याला वाफ काढून घेऊया की आपली भरलेली कारली ही रेसिपी पूर्ण होईल, मस्तपैकी तयार होतील आपली भरलेली कारली. ही जी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.